मंडळी, ब्रेक नंतर भेटलाय तुमचा पोटरे पाटील. परत तुम्हाला हिंमत असेल तर अडवून दाखवा. सारखं तुमच्या हिमतीवर तर म्हणतो मी. आहो, तुमच्या आशीर्वादात मला असं काय करता. तुम्ही बघता तुमचा लाडका सुपरहिट मराठी कार्यक्रम. नाव काय त्याच? 2 हाना पण पोटरे म्हणा. कशावर? TV9 महाराष्ट्रावर. म्हणजे तुम्हाला सांगतो, काही मराठी चित्रपट अभिनेत्री असतात ना, काही सांगतो बरं का, सगळ्या नाही. त्या काय करतात माहिती का? चिंदीपणा घेतात 15,000 रुपये आणि सांगा बरं का बरं 75,000 हा, आणि लावणी एखादी कारण ती बी दड करत नाही. आणि मग तेच यांना नावं ठेवतात कुठंतरी इंटरव्ह्यू मध्ये बसून. आता नाही जमत हो, आता काय बोलायचं तुम्हाला. चला, पण इथं खऱ्या खुऱ्या म्हणतात ना, ओरिजिनल आणि रियालिटीमध्ये नाचणाऱ्या ज्या आहेत ना मुली, त्यांच्याशी आपण बोलू. या इकडे. नमस्कार. हा हा हा, काय सय एकदम आपला तो असा असतो का? तसा करून दाखवा ना. तो लय भारी करता. तसा का दाखवा ना. स्टेजवर कसा करता? स्टेजवर असंच करता ना? हा, लय भारी वाटतं. मग असं जरा मला बी काहीतरी थोडंफार शिकायला मिळतं. असं काय करताय त्या? असं केलं की मला वाटतं ते सज्जन ते हंडा असतात ना, म्हणजे तसं वाटतं. मग ते माझ्या येत नाही, तमाशात वाटत नाही मी. पण मला सांगा की जेव्हा तुम्ही हे तमाशा वगैरे करता तेव्हा काय अनुभव येत? म्हणजे अनुभव तसा पब्लिकचाच वाईट येतो. कारण की म्हणजे ज्यावेळेस आम्ही डान्स करत असतो, आम्ही मनापासून डान्स करत असतो, एकदम जीव तोडून, एकदम जसं TV मध्ये दाखवतात तसेच ॲक्शन घेणे, तसंच अभिनय करणे. पण त्यांना ते कसं आम्हाला दगडं मारणे, आता ते नवीन टॉर्च आलेत ना, ते लेझर लाईट, ते मारणे कुठं पण शरीरावर. त्याच्यामुळे थोडीशी लाज वाटते. खालून काही पण घाण बोलणे. जर आम्ही कधी रस्त्याने चाललो, कार्यक्रम सुटल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी बाजार वगैरे करायला, तर आमचा रस्त्यातच हात पकडणे, घाण बोलणे, असं विचित्र अनुभव येतात. पण तसे अनुभव येऊ नये, कारण की आम्ही सुद्धा माणसं आहोत ना. जसे तुमच्या घरी आया बहिणी आहेत, आमची कुठे ओढणी खाली पडलेली दिसले का? आमचे कुठे असे म्हणजे अंग वगैरे काही दिसले का? पण आजकाल तुम्हाला सांगतो, आजकाल ओढणी मुद्दामून खाली पाडतात. तुम्ही जर कुठल्या बी कॉलेजला गेलात ना, कसं असतं, शेवटी महिना चालवायचा, आई बाप द्याय ना, असं करायला लागतं. फेसबुकचे परिणाम काय म्हणतात? फेसबुकचे परिणाम झाले. हा तमाशाचा थोडी परिणाम आहे. तमाशा म्हणजे मी ते सांगायचा प्रयत्न करतो की तमाशाची मुलगी जर ओढणी सावरू शकते, तर सिटी मधली मुलगी का नाही ओढणी सावरू शकत? एवढाच माझा प्रश्न होता. पटते का तुम्हाला? हो, एकदम बरोबर आहे. तर ह्याच्यात तुम्ही हा अनुभव सांगितला, पण तुम्हाला त्याच प्रेक्षकांना काय सांगूशी वाटेल की तुमच्याशी कसं, तुमच्याकडे कसं बघितलं पाहिजे? आम्ही सुद्धा तुमच्या आया बहिणी सारख्या, म्हणजे आया बहिणी नाहीये पण माणसं आहोत. म्हणजे जसं काय आम्ही डान्स करतो याचा अर्थ असं नाही की आम्ही गलिच्छ आहोत किंवा काय आहोत की आम्ही दुसरा व्यवसाय करतो. आम्ही डान्स करतो, आम्ही पोटासाठी करतो. आमच्याकडे चांगल्या दृष्टिकोनाने बघा. एक चांगला कलाकार डान्स करतो, त्यांना चांगला प्रतिसाद द्या, टाळ्या वाजवा, शिट्ट्या वाजवा, पण त्यांना खडे मारू नका. एक आवडलं तर गाणं मचमोर करा, पण तेच उठून हातवारे करणं किंवा घाण बोलणं हे काही करू नका. चांगला प्रतिसाद द्या, कारण की आम्ही तुम्हाला चांगली कला दाखवतो, तुम्ही आम्हाला चांगला प्रतिसाद द्या. मला या गावातल्या लोकांनी एक सांगायचं, जे कार्यक्रम बघतात, जे खडे मारतात, टॉर्च मारतात, तर काय करायचं? एवढी जर खात असेल ना, तर घरात जायचं. आया बहिणी असते तर त्यांना खडे मारा, त्यांना टॉर्च मारा, बघा त्यांना कसं वाटतंय, मग तुम्हाला यांची किंमत कळेल. एवढंच मला सांगायचं. तुम्हाला काय वाटतं? तुमचा काय अनुभव या फील्डमध्ये? माझा अनुभव असा आहे की आम्ही प्रेक्षकांसमोर ज्या वेळेस जातो, त्यावेळेस प्रेक्षकांचा जर बघण्याचा दृष्टिकोन आमच्याकडे प्रत्येक वेळेस वाईटच असतो. आम्ही वाईट नाही आहोत हे आमच्या मनाला माहिती आहे, आणि हे त्यांना कोण समजून सांगणार ना. आम्ही ज्यावेळेस नाचतो, आम्ही आमची कला दाखवत असतो त्यांना. आम्ही काय असं उघड्या होऊन, तुम्ही TV बघता, टीव्हीत किती उघड्या बाया असतात, त्यांचं पूर्ण शरीर उघडं असतं. तसं आमचं तर काही नसतं, आमची फुल नऊवारी असते. बाकी तुम्हाला काय आमच्यात वाईट दिसतं? आम्ही तुम्हाला वाईट चाळे केले, तुम्हाला वाईट वगैरे असं खुणावलं. TV जशी तुम्ही बघता नट्या असतात, ते त्यांना तुम्हाला तो बघताना किती आनंद वाटतो, तुम्ही त्यांना किती मोठेपणा देता, बापरे टीव्हीतल्या नट्या अशा नसतात तशा. मग आम्ही तमाशा कलावंत आहोत, आम्ही मनापासून कला दाखवतो. आम्ही कुणाची बघून, आता हिने असं केलं म्हणून आपण असं केलं पाहिजे अशी बघून, आमची मनाची कला आहे. आम्ही कुणाचं बघून कधी कुणाला दाखवत नाही. आमच्या मनात जे आहे, आम्हाला जे करायचं ते आम्ही करून तुम्हाला दाखवतो. त्यामुळे आमच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे प्रेक्षकांचा, तो बदलला पाहिजे. वाईट एवढंच वाटतं की आम्ही पोटासाठी करतो. आम्हाला काय बाकीच्या तुम्ही टीव्हीतल्या नट्या आणतात, एखाद्या गावात जर लावणीचा कार्यक्रम असला, सोनाली कुलकर्णी येणार आहे, आमकी येणार आहे, तमकी येणार आहे, तुम्ही किती मोठेपणा त्यांना देता. पण त्या खूप म्हणजे आमच्यापेक्षा सिनियर कलाकार आहेत, त्यांच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. पण प्रेक्षकांचं जे म्हणणं आहे ते आम्हाला त्यांचं कौतुक ऐकून आम्हाला. तुम्ही सिनियर कलाकार आहे, तुम्हाला कोरिओग्राफर नसतो बसवायला, तुम्ही स्वतः नाच बसवता. त्या माशांचे नाच बसवायला लागतात, मग ते कुठं गादा हलतात, हे महत्वाचं आहे हो. आणि हे मागाशी जसं सांगितलं, बाहेर मार्केटमध्ये सांगा 75 घेतल्याने येतात 15,000, अशी अटाडगिरी करू नका. पण आज हे बोलण्याचं कारण काय? लोक म्हणले असतील काय लय कडू बोलतो बाबा. कडू बोलण्याचं कारण आहे, औषध कडू असेल ना तर त्याचा चांगला इफेक्ट होतो असं मानतात. आता आम्ही गावाकडचे लोक प्रयत्न करतोय संस्कृती परत आणण्याचा.
माझं मत आहे तमाशा अशी गोष्ट आहे की तुम्ही जाऊन तुमच्या आया बहिणीबरोबर पण बसू शकता आणि बघू शकता. फक्त नजर बदलण्याचं आपण वाट बघतोय. एवढंच मला सांगायचंय. आजचा हा कार्यक्रम इथंच आपण संपवतोय. हा पण पुढच्या वेळेस भेटतो ना वेगळा नवा विषय पण. आपले सगळे विषय जे आला असते तू हो तुम्हाला तेच सांगितलंय. तुम्ही बघताय तुमचा लाडका सुपरहिट कार्यक्रम त्याचं नाव आहे 2 हाना पण पुढारी म्हणा. मी आपण सोशल पॉलिटिकल कॉन्ट्रोवर्सी बोलणारा एकमेव मराठी माणूस बरं का. पुढारी पाटील नाव आहे माझं. हिंमत असेल तर अडवून दाखवा आणि हा तमाशाची व्यथा मांडा. हरकत नाही पण त्यांना मदत बी करा. नुसते फुगे करू नका सांस्कृतिक महोत्सवात जाऊन. लय गाणरेटी सवय राहतो मला पेटीसारखी. हट.